आणि महायुतीचं जागा वाटप कधी पूर्ण होणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे। येत्या 10 तारखेपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली आणि पत्रकार परिषद घेत नेते जागा वाटप जाहीर करतील असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान काही जागा वाटपाबाबत चर्चा सुद्धा झाली आहे आणि एकमत झालेलं असून कोणतीही आकडेवारी मांडलेली नाही। जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय झालाय। सोबतच मित्रपक्षांना सुद्धा जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचं बावनकुळे म्हणाले। तर जागा किती कुणाला मिळाव्यात हे महत्त्वाचं नाहीये, राज्यात आमच्या योजना पुढे नेण्यासाठी योजना आता या पुढे घेऊन जायच्या आहेत आणि महायुतीचं सरकार हवंय असंही ते म्हणाले। दरम्यान काल नागपुरात रामगिरी बंगल्यावर महायुतीची एक बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आणि या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते। आकडेवारी कुणी ठाम नाही आहे, कुणी आकडेवारी काही मांडली नाही आहे। जो जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे। भाजपा जिंकत तर भाजपा लढेल, अजितदादा जिंकेल तर अजितदादा लढेल, एकनाथ शिंदे जिंकेल लढेल, काही आपले एनडीएचे लोक लढतील। त्यामुळं जागा किती कोणाला मिळाव्या हा मोठा प्रश्न नाही आहे। तर आज प्रायमरी होईल, इनमॅच्युअर्ड होईल, अनमॅच्युअर्ड होईल। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये आज न बोललेलं बरं। 10 तारखेपर्यंत संपूर्ण वाटप झाल्यावर आमचे महायुतीचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत। आणि आता बातमी मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील हुतात्मा ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला आणि या आंदोलनात शरद पवारांसह उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोले तसंच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत आणि त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। यावेळेस जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। तर आता बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया अशी महाविकास आघाडीनं मोर्चा काढलेला होता। यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर तोफ डागलेली आहे। महाराष्ट्रात जे वातावरण चाललंय त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही, तर ते गजकरण आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय आणि या प्रकरणात चुकीला माफी नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली। अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्यांनी शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? हे माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे। शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेले, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही। आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय। राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे, महाराजांच्या नावानं पेशवाई सुरू आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे। महाराजांचा अवमान करण्याचं काम सरकारनं केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला। राज्यात आणि देशामध्ये जे शिवद्रोही सरकार आलेलं आहे, महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि पेशवाई सारखं महाराजांचा अपमान करायचा आणि कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार अशा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप
जे महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारने केलं